जी होती ती फलंदाजी त्यांना मिळालेली आहे. दोन सलामीवीर मैदानात धनंजय अण्णा आणि त्यांच्यासोबत असतील संतोष. गोलंदाज वैभव माळी, वैभव मडवी संघाचा कर्णधार. चांगली कामगिरी झाली आहे त्याच्याकडून संघासाठी. दोन्ही सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. पाहूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये वैभव याची कामगिरी कशी ठरते ती. समोर फलंदाज धनंजय अण्णा. 4 षटकांचा सामना. पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा केला होता रिचा स्मृती पायगाव या संघाने. 62 धावा केल्या होत्या. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अशी धावसंख्या रिचा स्मृती पायगाव यांच्या नावावर आहे. पाहूया या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात रिचा स्मृती पायगाव. पहिला चेंडू वैभव मडवी याचा. समोर आहे धनंजय अण्णा. सुंदर असा चेंडू फ्लिक केलेला आहे. चेंडू जातो या मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. संतोष याची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं पहिले सलामीला आले शेवटपर्यंत टिकून राहिले होते. पुढचा चेंडू पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाव्या एसटीच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा वाईट चेंडूचा. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 3. वैभव मडवी पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू. चेंडू खेळून काढल्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाव करत आहेत आणि चेंडू पसार होतोय सीमारेषा बाहेर. चौकार. च्या मदतीने धावसंख्या होती ती 7. एक चांगली सुरुवात इथे रिचा स्मृती पायगाव या संघाची झालेली आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दिली 7. वैभव मडवी. पुढचा चेंडू धनंजय अण्णा यांना. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच जाऊन चेंडू राहिला. एकच धाव. कुठेही मारता आला असता. खूप नाराज असतील धनंजयांना या शॉटवर. हा फटका त्यांना चांगल्या धावा देऊन गेला असता. 1 धावाने समाधान. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. त्याच दिशेने मारलेल्या संतोषाने तोच क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 9. बिनबाद 9. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. दोन्ही फुलटॉस चेंडू होते. फुलटॉस चेंडूचा काही फायदा उचलता आलेला नाही दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा वैभव मडवी तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज धनंजय अण्णा. सुंदर असा चेंडू. बॅटची कडा घेतोय. धनंजय अण्णा इथे बाद होऊन परतत आहेत. आणि धनंजय अण्णा यांना मोठी खेळी काही साकारता येत नाहीये. पहिला सामना झाला. दुसरा सामना. तिसऱ्या सामन्यातही ते पहिल्याच षटकात बाद झालेले आहेत. धावसंख्या येते 9. स्पीडअप करायचं आहे. यष्टीरक्षक गणेश चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत यष्टीच्या मागे. नवीन फलंदाज गणेश आलेले आहेत. डावखुरा फलंदाज जोराम. यष्टीरक्षक जोराम चांगली कामगिरी करतो यष्ट्यांच्या मागे. नवीन फलंदाज गणेश. डावखुराचा फलंदाज. पाहूया वैभव मडवी गणेशसाठी कुठला चेंडू टाकतायत ते. धावसंख्या ते 9. 1 बाद 9. डावखुरा फलंदाज आला की क्षेत्ररक्षकांची डोकेदुखी ठरते.
वैभव मडवी पुन्हा एकदा तयार. सुंदर असा चेंडू होता, पायांवर आदळतोय. एक धाव पूर्ण झालेल्या दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत दोन्ही फलंदाज. आणि इथे दुसरी धाव घेताना गणेश बाद झालेले आहेत. आणि अशा प्रकारे दोन बाद 10, 4 षटकांचा हा सामना आहे. आणि 4 षटकांमध्ये 50च्या वर जर धावा काढल्या तर एक विजयी टोटल आपल्याला बघायला मिळेल. आणि मागच्या सामन्यामध्ये 62 धावा केल्या होत्या रिचा स्मृती पायगाव या संघाने. पाहूया या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात. सर्वात महत्त्वाचा फलंदाज सचिन मडवी संघाचा कर्णधार मैदानावर आलेला आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज बाला. आणि सर्वात महत्त्वाचा असा गोलंदाज बाला याला आणलेला आहे. सचिन मडवी आला ते बघून बाला याला दुसऱ्या षटक टाकण्यासाठी आणलेला आहे. ही रणनीती आहे कर्णधाराची. संतोष मूर्ती राहणार. संतोष आणि सचिन ही जोडी मैदानावर आहे. एक षटक संपलेले आहे, 10 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक बाला घेऊन येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा असा खेळाडू, महत्त्वाचा गोलंदाज. बाला तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट संतोषसाठी. संतोषाची कामगिरी चांगली राहिलेली आहे स्पर्धेमध्ये. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव असा चेंडू, वेगवान चेंडू बाला सिनियर याचा. बाला सिनियर करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट संतोषसाठी. उलटा चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 11. 2 बाद 11. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तर स्ट्राईकला आलेले सचिन मडवी संघाचा कर्णधार. समोर बाला सिनियर. उंचार मारला चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलेला आहे. ते 2 क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी सरसावले होते, परंतु शेवटच्या क्षणी हा झेल सुटलेला आहे. आणि 2 धावा इथे मिळतात सचिन याला. या 2 धावांची संघाची धावसंख्या 13. षटकारासाठी रिव्ह्यू मागितला आहे. चेक करायचं आहे. षटकार नाही आहे, तर धावसंख्या होती 13.
पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. षटकार आहे. लाईनवरच उभे होते क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक लाईनवरच उभे होते झेल घेण्यासाठी. इथे आम्हाला स्पष्ट आमच्या समोरच आहे झेल जो केला होता, झेल घेतला होता आता सुरक्षित, मात्र त्याचा उजवा जो पाय आहे तो पूर्णपणे सीमा रेषेवर होता आणि त्यामुळे इथे षटकार मिळतोय. धावसंख्या होती ती 19 आणि इथे बॅट तुटलेली आहे सचिन याची. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार, पण बॅट त्याची तुटलेली आहे. किती जोरदार फटका मारला होता याची तुम्हाला कल्पना येईल. तो लॉंग ऑफला गेलेला आहे. म्हणजे किती वेगाने सचिन फटकेबाजी करत आहे याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते, प्रत्यय पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी. 23 धावा धावफलकावर सचिन. आतापर्यंत 12 धावा काढलेल्या सचिन यांनी. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. 3 चेंडू खेळून त्याने 12 धावा काढलेल्या आहेत. पाहूया बाला सिनियर पुन्हा एकदा तयार सचिनसाठी. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. याही वेळेचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, परंतु उपयोग काही होणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. मध्ये 16 धावा करून नाबाद खेळतोय सचिन, तर साथ देतोय त्याला सलामीवीर संतोष. संदीप गोलंदाजी मार्गावर येतोय सचिनचं वादळ रोखण्यासाठी. 2 षटकात धावा मात्र शिखरावर पोहोचत आहेत 27. जरी राहणार संघाची फलंदाजी मजबूत असेल तरी डेंजर झोनमध्ये तुम्हाला समोरच्या संघाला पोचू द्यायचं नाही आहे. सचिन एंड बदललेला आहे. बघूया काही परिणाम होतोय का फलंदाजीमध्ये, बदल होतोय का. संदीप काही बदल करतायत का, कारण आता मराठी शाळेचे एंड करणं गोलंदाजी करतोय थोडं सोपं होईल गोलंदाजाला. हवेच्या विरुद्धात फटकेबाजी करणं थोडंसं कठीण होईल. इथे हवेच्या विरुद्धात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आणि झेल झालाय का. होय, झेल झालाय, अप्रतिम झेल झालाय. वैभव आहेत मला तर वाटते संघाचे कर्णधार ते.
तर अतिशय सुंदर धून पेश केले हे डीजे ऑपरेटर डीजे मास्टर माननीय श्री सुरेश बाळा मामा म्हात्रे चषक 2024 आणि त्यांच्याच नावाचा वर्णन करणारे हे सुमधुर गीत सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बाळामामा ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे प्रत्येक तरुणाच्या मनामनात वसलेले हे व्यक्तिमत्व आवीच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न केला होता सचिन याने एक षटक थांबणं गरजेचं होतं खेळपट्टीवर तसं होत नाही पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडून दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच विभागात चांगले क्षेत्ररक्षण केले जाते काऊ कॉर्नरमध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय झेपावतोय त्या चेंडूवर आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय काय उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संतोष स्मृती राहणार संघाचं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गोलंदाजी स्वीकारलेली आहे संदीप गोलंदाजी मार्गावर चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन फसवलं आहे बघा याला म्हणतात चतुर चाणाक्ष गोलंदाज माहीत होतं की फटकेबाजीच्या तयारीत आहे फलंदाज गुरु आणि ते हेरलं आणि रनअप असा होता त्यांचा धावगती अशी वेगवाने होती आल्यानंतर चेंडू मात्र त्याने एकदम हलक्या हाताने टाकलेला आहे चेंज ऑफ पेस आता शॉर्ट पिच चेंडू तोडीस तोड उत्तर चेंडू पुन्हा जाईल हवेच्या सोबत सैर करत षटकारासाठी फ्लॅट 6 म्हणावं लागेल कदाचित क्षेत्ररक्षक तयारीत असते तर कदाचित असं वाचवू शकले असते उडी मारून उंचावरून होता नाही शक्य नव्हतं कारण सीमारेषा जवळच होती कुठल्याही प्रकारे तिथे संधी नव्हती आणि धन्यवाद त्या लाल रंगाची जर्सी परिधान केलेल्या स्वयंसेवकाचं दुरून आम्हाला चेंडूची व्यवस्था केली या षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती 36 तिसरं षटक मार्गस्थ सचिन तंबूत परतला म्हणून काय झालं गुरुमध्ये दमखम आहे सलामीवीर संतोषमध्ये दमखम आहे ज्या संतोषने याआधी 23 धावांची खेळी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता तो संतोष आपला विकेट मात्र सुरक्षित ठेवून खेळतोय सांगतोय आपल्या सहकार्यांना की तुम्ही हल्ला करा इथे मात्र अराउंड द लेग त्रिफळाची एष्ट्या उद्ध्वस्त की त्यांना चेंडू डाव्याशीच्या बाहेर झाली कदाचित वाईटच्या स्वरूपात मात्र जो चेंडू आहे तो हवेत थोडासा स्विंग झाला आणि थेट जाऊन एष्ट्यांवर आदळला त्रिफळ्याच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे बघू शकताय तुम्ही तेच तरा चेंडू होता हवेत चेंडू स्विंग झाला आणि जाऊन थेट डावी एष्टी वाकवलेली आहे फलंदाजाला थोडासा अंदाज चुकला अंदाज काढता आला नाही सोडून दिला चेंडू नाराज दिसले स्वतःवर फलंदाज गुरु संतोष मात्र नाश्त्याकर यांना बघायची भूमिका 3 षटक समाप्त झालेले आहेत जोरम आलेले आहेत गोलंदाजी मार्गावर उमेश आणि संतोष सलामीवीर अशी जोडी स्ट्राईकसाठी सलामीवीर संतोष पुन्हा सज्ज होते या आधीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त 23 धावांची खेळी 6 चेंडूत इथे मात्र आतापर्यंत 4 चेंडू खेळल्यानंतर 3 धावांचे योगदान दिलेले आहे फारशी संधी मिळाली नाही चेंडू कमी खेळलेले आहेत हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे स्क्वेअर लेगला डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय
2 धावा. उमेश नक्कीच थोडासा स्ट्राईकसाठी प्रयत्न करेल, कारण उमेशमध्ये ती क्षमता आहे जी कामगिरी सचिनने केली. एंड बदलले तसा थोडासा तुमचा एक फायदा होऊ शकते. टायमिंग करायचं आहे फक्त चेंडूला. नाही, गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे जोरमकडून. फलंदाजाची जी शैली आहे किंवा खेळण्याची पद्धत आहे ती बघून गोलंदाजी केली जाते. हवेत स्विंग केला होता चेंडू, फुलटॉस घेतलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव अगदी सहज पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 40. बघूया उर्वरित 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा पटका जरी आला तरी मात्र 50 पर्यंत पोहोचता येईल. एसटीची अपील आणि पंचांनी उचलून धरले आहे. त्यानंतर चेंडू लेग स्पिन होतोय आणि अंदाज चुकलाय फलंदाजाचा. फलंदाजाला मात्र दूर जाताना पाहिलं आणि एसटी रक्षकाने एसट्या उद्ध्वस्त केल्या. एसटीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. गुरु संतोष बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज येतोय संभाजी. उमेश याला अजूनही एकही चेंडू खेळायला मिळत नाहीये. उमेश वाट बघतोय की कधी चेंडू मला खेळायला मिळत आहेत, कारण उमेशकडे ती क्षमता आहे फटकेबाजीची. पुन्हा एकदा लेग स्पिन चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. पुन्हा एक एसटी चित्त. काय एसटी चित्तची हॅट्रिक साधतोय गोलंदाज? बघूया. संधी आहे, असाही विक्रम केला जाऊ शकतोय. एकमेव गोलंदाज असेल जो एसटी चित्तच्या स्वरूपात हॅट्रिक घेईल. असे चमत्कार किंवा असे प्रसंग फार क्वचित प्रमाणात घडत असतात आणि मला तरी नाही वाटत की एसटी चित्तची कोणी हॅट्रिक साधली असावी. धावसंख्या 40. नवीन फलंदाज संदीप. बघूया एसटी चित्तची हॅट्रिक साधतोय का? एक उत्कंठापूर्ण रणधीर. संधी आहे. हो, बॅटची कडा घेऊन हॅट्रिक तर साधलेली आहे गोलंदाज जोरम याने. 3 चेंडू लगातार 3 विकेट आणि धावसंख्या थांबवलेली आहे ती 40 वर. घातल्या. फोन केला पिंपल करायला ना, निघलो 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 डायरेक्ट बात करू. त्यांना असं वाटते आपली टीम आपली भावनी ना काही बोलणार नाही असं वाटते काही घेणार बाजूला तुम्हाला असं वाटते मी सकाळला सेम लागे एक मॅच तुम्हाला करावाच लागेल. एक मॅच करा मी 3 वाजता करा. आपला लॉट आहे ना आपण
धावसंख्या आहे ती 41 धावा करायच्या आहे. 10.25च्या सरासरी तुम्हाला गाठायची आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक क्रिकेट पाहायला मिळेल की या आक्रमक क्रिकेटला लगाम लावलं जाईल. कशा रीतीने पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाठलाग केला जाईल हे आपल्यासमोर घेऊन येते आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील. धन्यवाद चिकणे सर. 3 षटकामध्ये 36 धावा असताना कुठेतरी असं वाटलं होतं की 50 धावापर्यंत मजल मारू शकतो रिचार्ज मूर्ती पायगावा संघ, पण काही गोलंदाजी झाली जोरोम यांच्याकडून. अफलातून अशी गोलंदाजी, हॅट्रिक साधली त्यांनी या षटकामध्ये. 4 धावा दिल्या, 3 फलंदाज बाद केले आणि धावा कुठेतरी 40च्या आसपास 40पर्यंत पोहोचण्यात यश आलं रिचार्ज मूर्ती पायगाव या संघाला. सलामीची जोडी मैदानात वैभव मडवी आणि बाळा. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी संतोष मूर्ती राणाल या संघाची मैदानात उतरलेली आहे. बाला सिनियर आणि वैभव मडवी. आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे धनंजय अण्णा खेळाची सुरुवात करतील पायगाव संघाकडून. यानंतर नक्षत्र चौधरपाडा आणि पिंपळगर संघ रेग्युलर फॉर्मॅटमधील हा सामना आहे. संघाचे कर्णधार आले असतील तर हा सामना संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नक्षत्र चौधरपाडा आणि पिंपळगर. ते सामन्याची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज धनंजय अण्णा पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. वैभव मडवी याच्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे. पाहूया पहिल्या षटकाचा पहिला चेंडू. सुंदर असा फटका फ्लिक केला होता. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. आशा पल्लवित केलेल्या आहे विजयाच्या इथे. वैभव मडवी यांनी पायांवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर धाडलेला आहे वैभव मडवी यांनी. आणि चौकाराने सुरुवात केलेली आहे. संघाच्या धावसंख्या 4, वैभव याच्या धावसंख्या 4. 41 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10.25ची सरासरी राखावी लागेल. आणि ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर 10+ धावा आल्या तर पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला कमी धावा बनवायला लागतील. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे धनंजय अण्णा यांच्या. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू. यावेळी मात्र दिशा बदललेली आहे, इन बदललेला आहे. आता ओव्हर द विकेटने आलेले आहेत धनंजय अण्णा. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चौकार मारल्यानंतर 2 चेंडू डॉट खाल्ले आहेत. एक चतुर अशी गोलंदाजी धनंजय अण्णा यांची. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. वैभव याला मात्र आता विचार करावा लागेल. आणि हा त्रिफला चेत अराउंड द लेग. त्रिफला उद्ध्वस्त झालेला आहे वैभव मडवी याचा. काय गोलंदाजी करत आहे धनंजय अण्णा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर त्रिफला चित केलेला आहे ते वैभव मडवी सारखा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावर संदीप. चार चेंडू टाकून झालेले आहेत. 4 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. 41 धावांचं आव्हान आहे संतोष मूर्ती राणाल या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी. नवीन बॅट्समन संदीप आलेले आहेत. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकामध्ये उरलेले 2 चेंडू आहेत
त्या चेंडूवर किती धावा जमवण्यात यश येते संदीप याला. सुंदरसा फटका, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एक धाव काढतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये, फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 5. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. समोर फलंदाज बाला सिनियर. बाला सिनियर याची गोलंदाजीमध्ये फारशी करामत करता आलेली नाही. 17 धावा त्याच्या अगेन्स्ट कुठल्या गेल्या, खास करून सचिन मडवी याने. बघूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे त्याची कामगिरी राहते. सलामीला आलेला आहे. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. धनंजय अण्णा, सुंदर असा चेंडू पायांवर आदळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र मिळते. तर विनंती असेल जान्हवी पिंपळकर संघाच्या कर्णधाराला, आपला प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान चौधरपाडा या संघाचा प्रतिनिधी कर्णधार इथे हजर आहे. तर आपणही आपल्याची नोंद करा, आपली ऑफिशियल नोंद करा आणि लगेच आपण नाणेफेकी करून घेऊया. तर या सामन्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमधील एक सामना होणार आहे. जान्हवी स्पोर्ट पिंपळगैर आणि जय हनुमान चौधरपाडा. जान्हवी स्पोर्ट पिंपळगैर आणि जय हनुमान चौधरपाडा या दोन संघादरम्यान रेग्युलर फॉर्मॅटमधील सामना होणार आहे. हा सामना संपल्यानंतर तर पहिले षटक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 6 आणि एक गडी बाद झालेला आहे. दुसरे षटक घेऊन गोलंदाज येतोय संभाजी. संभाजी यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. संभाजी आलेले आहेत दुसरे षटक घेऊन. 41 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत धनंजय अण्णा याने. एक किफायती गोलंदाजी त्यांची बघायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. असं वाटलं होतं की 14-15 धावांचं षटक असेल, परंतु उरलेल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या धनंजय अण्णा यांनी. तर पहिला चेंडू संभाजी याचा टेस्टर राय चेंडू कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, परंतु गचालचं क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर चौकार आलेल्या बाला यांच्या नावावर हा चौकार. धावसंख्या होती ती 10. उंचावर मारला चेंडू, चेंडू खाली गुरुनाथ आणि झेल सुट्ट येते. जीवनदान मिळतोय बाला याला. कदाचित हे जीवनदान महागी पडू शकतोय. धावसंख्या होती ती 12. 1 बाद 12. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 41 धावांचं टार्गेट आहे. संभाजी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट बालासाठी. बाला सिनियर सलामीला आलेला फलंदाज आहे. संभाजी पुन्हा एकदा तयार. सुंदरीचा पटका, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता, परंतु झेल सुटलेला आहे आणि ते चुकीची थ्रो. ओव्हर थ्रेच्या रूपाने अजून एक धाव मिळणार आहे. अशा प्रकारे धावसंख्या होतोय 14. झेल सुटतोय. लागोपाठ 2 जीवनदान बालासाठी. कदाचित हे जीवनदान खूप महाग पडू शकतात रिचा स्मृती पायगाव या संघाला, कारण बाला असा फलंदाज आहे तो कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतोय, मोठे फटके सुद्धा मारू शकतोय आणि पिचवर उभे राहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.
14 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू संभाजी याचा. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित आलेला नाहीये. एक धाव मात्र मिळते बालायाला. एक धावने संघाची धावसंख्या 15. मला वाटतं हा सुद्धा झेल असावा. म्हणजे लागोपाठ 3 जीवनदान बालासाठी. पुन्हा एकदा संभाजी तयार. समोर फलंदाज संदीप. सुंदर असा फटका ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एक क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा पळून काढलेल्या आहेत संदीप याने. अशा प्रकारे धावसंख्या होते 17. शेवटचा चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवर किती धावा बनवण्यात यश येते संदीप याला. 41 धावांचं टार्गेट आहे. 10.25च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 17 धावा झालेल्या आहेत. संभाजी पुन्हा एकदा तयार. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येते सहज पूर्ण करतोय संदीप. या 2 धावांची संघाची धावसंख्या 19. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या 22. 12 चेंडू आणि 22 धावा. एकोणीस धावा धावफलकार आहेत. आता मात्र चेंडू शेष आहेत 12 आणि धावा हव्या आहेत 22. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 धावा घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला जेव्हा संघ मैदानात उतरला तेव्हा 10.25ची सरासरी होती. इथे मात्र आता सरासरी वाढलेली आहे. आउट कर झुम आउट. कोण नाव कोण म्हणून बोलत बस बस बस. बोलत अमोल इथे गोलंदाजी मार्गावर पहिल्या चेंडूवर एक प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. तेथे निर्णय चुकलेला आहे क्षेत्ररक्षकाचा. पुढे जावं की मागे पाय टाकावा हे समजलं नाही. द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि चेंडू सीमा पार गेलेला आहे चौकारासाठी. मोक्याच्या क्षणी हा चौकार येतोय. बाळाच्या बॅटमधून. तिन्ही षटकांचं जर वैशिष्ट्य बघावं तर पहिलं षटक हाताळलं होतं धनंजय यांनी. त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार दिला होता. त्यानंतर संभाजी यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आणि अमोल याच्याही पहिल्याच चेंडूवर चौकार. तिन्ही गोलंदाजांचं वैशिष्ट्य तेच ठरलं की पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर त्यांना कमबॅक करावं लागलं. पहिल्या षटकात धनंजय अण्णा यांनी चांगलं कमबॅक केलं. 6 धावा फक्त दिल्या. 2च धावा 4 उर्वरित 5 चेंडूमध्ये खर्ची घातल्या. त्यानंतर संभाजी यांना कमबॅक करताना 13 धावा खर्ची घालावा लागला. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढले. क्षेत्ररक्षक डीपला आहे तेथे कॉर्नरमध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव अगदी सहज पूर्ण केली जाईल. सचिन जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत पूर्ण 2 धावा. दुहेरी धावाने संघाची धावसंख्या 25. अजूनही 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अमोल
आता मात्र अतिशय सुरेख असा कव्हर ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. इरादे स्पष्ट केलेले आहेत या चौकाराने. इथून मात्र आता थोडंसं समीकरण सोपं झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार. अमोल मोठा पटका उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4-6 धावांसाठी षटकार. तर सन्माननीय श्री गजाननजी कांबळे सामलेगाववरून इथे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहात. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांच्यासोबत सन्माननीय श्री विकासजी कांबळे हे सुद्धा चांबळे गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि नक्कीच आपण इथे आलात या स्पर्धेत आपण क्रिकेट पाहण्याचा आनंद लुटत आहात. खूप सारे स्वागत असेल. तर धावसंख्या आहे 35, फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शेष. अपील केला जाईल पायचीतचा. अपील मात्र पंचांनी फेटाळलेला आहे. दुहेरी धाव मात्र इथे जोडली जाईल. लेग बाय बॅटला स्पर्श आहे म्हणजे 2 धावा खात्यात जमा होतील फलंदाज बाळा याच्या. एक कठीण समीकरण होतं मात्र सोपं केलेलं आहे याच षटकात. कारण 2 चौकार 1 षटकार आल्यानंतर शेवटच्या षटकापर्यंत काही शेष जास्त ठेवलेलं नाही. हलक्या हाताने फक्त दिशा दिलेली आहे. जोपर्यंत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत दुहेरी धाव पूर्ण. आणि एकंदरीत या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोचलेली आहे ती 39. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. चेंडू शेष 6. तर सन्माननीय श्री सुरेश बाळ्या मामा म्हात्रे चषक 2024 जय सोनाई क्रिकेट संघ आयोजित भव्य अशी ही स्पर्धा. या स्पर्धेतील दिवसातील शेवटचा या दिवसातील जर आपण 40+ क्रिकेटचा विचार केला, मास्टर 40+ क्रिकेटचा, तर शेवटचा सामना असेल. आणि या सामन्यात आपण बघतोय संतोष स्मृती रहाणाल आणि प्रतिस्पर्धी संघ आहे रिचा स्मृती पायगाव. तर रिचा स्मृती पायगाव या संघाने प्रथम फलंदाजी करताना उभ्या केल्या होत्या 40 धावा. 41 धावाचं संरक्षण करताना मात्र त्यांची पूर्णपणे एक प्रकारे दमछाक उडालेली आहे. कारण शेवटच्या षटकात आता मात्र धावा फक्त आणि फक्त पाहिजे त्या 2. पहिल्या षटकामध्ये धनंजय गवळी यांनी प्रतिकार केला होता. फक्त 6 धावाने 1 विकेट घेतला होता. तिथून असं वाटत होते की हे समीकरण कुठेतरी कठीण होऊ शकते. त्यानंतर मात्र 13 धावांचं जे षटक हाताळलं गेलं आणि तिथून मात्र थोडीशी संघाच्या दृष्टीने एक स्थिती खालावत गेली आणि शेवटपर्यंत त्या स्थितीतून सावरता आलं नाही. मॅजिकल षटक हाताळावं लागेल गणेश गोलंदाजी मार्गावर. 2 धावांचं संरक्षण करायचं आहे. बघूया उर्वरित किती चेंडूंपर्यंत सामना ओढून नेतोय गोलंदाज गणेश. सामना करेल संदीप. 1 बाद 39. एकच फलंदाज बाद झाले आहे वैभवच्या स्वरूपात. आणि मात्र इथे ड्राईव्ह केलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षकांना हे गॅपमधून चेंडू सीमा पार जाईल आणि विजय होतोय संघ संतोष स्मृती राहणार. आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहात. खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आपणही चांगला खेळ केलात. रिचा स्मृती पायगाव आपलंही खूप सारं कौतुक. तर नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी सामन्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असतील रिचा स्मृती पायगाव. तर याच स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील संतोष स्मृती राहणार.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाळा सिनियर पुन्हा एकदा. बाला सिनियर पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला आहे तो बाला सिनियर आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे संतोष मूर्ती राहणार या संघाने. आणि जनार्दन नाईक याचकडून बाला याच 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. मी आमचे मान्यवर श्री गजानन कांबळे यांना विनंती करतोय की त्यांनी बाला यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आमचे प्रमुख अतिथी गजानन कांबळे यांना विनंती करतोय की त्यांनी बाला यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि तसेच आमचे दुसरे मान्यवर श्री विकास कांबळे यांना विनंती करेन की ते 500 रुपयाचे पारितोषिक आहे ते बालासाठी द्यायचं आहे. हॅलो. तसेच विठ्ठलजी भोईर यांच्याकडून सुद्धा बाळाच्यासाठी रोख रक्कम 500 आलेली आहे. विठ्ठलजी भोईर यांच्याकडून